जय शिवराय. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून शिवसेना पक्ष प्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन युवा सेनेचे अध्यक्ष सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांना सहस्ने नमस्कार करतो. आणि इथे उपस्थित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचा खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो की एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण इथं या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे खंबीर उभारण्यासाठी आपण सर्वजण इथं आलो. तो आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे पत्रकार बंधू वाणी साहेब आपलं सुद्धा मी खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यवाद देतो. आज अदानीने जो एनर्जी जो प्रोजेक्ट आज इथं उभं करणार आहे हे आताच कावा शेट्टी जे सांगितलं हे अनेक वर्षापासून चाललेलं ॲक्च्युली हे चालू असणार प्रोजेक्ट एका दिवसामध्ये इथं येत नाही. आणि अदानीनं निवळ एक नाही वाणी साहेब, अदानीनं 80 लाख करोडचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये टाकलेले. 80 लाख करोडचे प्रोजेक्ट. सांताक्रूज एअरपोर्ट अदानीने घेतलेले, न्यू बॉम्बे प्रोजेक्ट झालं ते अदानीने घेतलेले. आणि 600 एकर जमीन मुंबईमध्ये 600 एकर जमीनवरती प्रोजेक्ट उभं करणार आहे. धारावीची झोपडपट्टी म्हणजे एवढं मोठं काम. आणि अदानी सारखा, अदानी हा गुजरात मधला आहे, अहमदाबाद मधला आहे आणि तो इथं एवढं मोठं काम करतोय. मग त्याला महाराष्ट्रावरती कब्जा करायचा की काय हेच आम्हाला खऱ्या अर्थानं कळत नाही. आणि आता इथं सुद्धा जर पाहिलं तर 166 हेक्टर जमीन 166 हेक्टर जमीन अक्वायर करणार आहे. 79 गावं तिच्यामध्ये जात्यामध्ये आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे 600 ते 650 कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, भूमिहीन होणार आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं घरदार सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती होणार आहे. म्हणजे आम्हाला सांगायचं तात्पर्य असे की अदानी आम्हाला फायदा हो का तोटा हो, पण हे अदानी नकोच आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जर कोणी येऊन जर अतिक्रमण करत असेल तर आम्ही एक शिवसैनिक म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काय करणार आहे. ही आमची खऱ्या अर्थानं जबाबदारी म्हणते की अदानीला जुन्नर तालुक्यामध्ये पाय टाकून द्यायचा नाही. आणि सर्व तरुणांना माझी विनंती आहे, कुठल्या संघटनेत तुम्ही काम करा, तुम्ही कुठल्या पक्षात काम करा, परंतु अदानीला जुन्नर तालुक्यामध्ये पाय ठेवून देऊ नका. नाहीतर अदानी इकडे ज्या प्रकारे अदानी इकडे या मावळ भागामध्ये आलेला आहे, आदिवासी शिवाजी महाराज अदानी इकडे मावळ भागामध्ये आलेल्या आदिवासी भागामध्ये. अरे पण आज जुन्नर मध्ये तो जुन्नरच्या पूर्वेला कधी निघेल आणि नगर जिल्ह्यामध्ये कधी जाईल हे माहिती सुद्धा पडणार नाही. हे स्लो पॉइझन आहे. अहो हा कॅन्सर आहे, कॅन्सर. अहो हा कॅन्सर नाही तर याला मी कोरोनाची उपमा देतो. कारण की एका काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कोरोना हा चायनामध्ये आला होता आणि आपण फक्त टीव्ही वरती पाहत होतो. आपल्याला वाटत नव्हतं तो महाराष्ट्रात इंडियामध्ये येईल. अहो तो इंडियामध्ये आला, इंडियामध्ये येऊन महाराष्ट्रात आला आणि कधी आपल्या घरात घुसला आणि आपल्या घरातली माणसं घेऊन गेला ते माहिती सुद्धा पडलं नाही. तसा हा एक प्रकारचा करोना आहे आणि याला घाटाच्या वरती येऊन देऊ नका. माझी सर्व तरुणांना विनंती, तुम्ही कुठल्या संघटनेचं काम करा, तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करा, आम्हाला काही त्याच्यामध्ये सुखदुख नाही, परंतु या करोनाला कुठल्याही भावामध्ये जुन्नरमध्ये येऊन देऊ नका. तर आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःला समजू शकतो. तेव्हा माझी पुन्हा विनंती सेनेचा एवढं बोलून माझी दोन शब्द. त्याचप्रमाणे मला वाणी साहेब हे सांगायचे की ही जर सिस्टीम चेंज करायची असेल ना, हे पक्षांपेक्षा तरुणांचं काम आहे. कारण जंतर मंतरला मी जाऊन आलेलो आहे की जे पक्षाच्या आणि कुठल्याच संघटनेने होत नाही ते तरुण जर रोडवरती उतरलं ना तर तरुण करू शकतो. तेव्हा माझी जुन्नर तालुक्यामधील सर्व तरुणांना माझी विनंती आहे, सर्व तरुणांना आव्हान आहे की तुम्ही रोडवरती उतरा. तुम्ही रोडवरती आला तर हा प्रोजेक्ट इथं थांबल आणि हा अदानी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एंट्री करणार नाही. तर यांनी जुन्नर तालुक्यात एंट्री जर केली तर तुम्हाला आम्हाला सर्वांना बेघर केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मी पुन्हा आवाहन करतो की सर्व तरुणांनी जमिनीवरती रोडवरती उतरा आणि याला विरोध करा. आणि ह्या जे आपल्या ह्या भागात राहणारे जे आपले बांधव आहेत त्या बांधवांच्या पाठीमागे शिवसेना काले होती, आजही आहे आणि उद्याही राहील. कारण की हा इतिहास मागचा आहे की ज्यावेळेस जंतर मंतरवरती की पहिले तिथे जंतर मंतरवरती जे कोण गेला असेल ते उद्धवजी साहेब गेले, त्यांनी सुरुवात ते जंतर मंतरवरती केली आणि ते शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे. तसंच या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे ही शिवसेना खंबीर शेवटपर्यंत उभं राहणार. आणि मी सर्वांच्या वतीने सर्व शिवसैनिकांच्या वतीनं शब्द देतो की अदानीला मी चॅलेंज आहे शिवसेनेचं जुन्नर तालुक्यामधून
सर्व पक्षांच्या वतीने सांगतो की अदानीला म्हणावा तू जुन्नर मध्ये येऊनच दाखव, तू एंट्रीच करून दाखव. असं माझी एक आव्हान आहे की त्यांनी एंट्री होता कामा नये. आणि पुन्हा मी सांगतो की तरुणांना की तुम्ही रोडवरती उतरा आणि त्या अदानीचा प्रोजेक्ट कॅन्सल करा. धन्यवाद. जय हिंद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.